नमस्कार सगळ्यांना। मी आज बनवणार आहे कोबी मंचुरियन। त्यासाठी हे बघा मी असं बारीक खिसून कोबी घेतलाय। तुम्हाला हे बारीक कापता येत असेल तुम्ही बारीक कापू शकता। तर आता आपण सगळ्यात आधी 1 चमचा मीठ टाकून घेऊ। कोबीला छान असं हे करून घ्यायचं, कारण का मिठामुळे कोबीला पाणी सुटतं। मी लहान आकाराचा कोबी घेतलाय। तुम्हाला बारीक कापता येत असेल तुम्ही बारीक कापू शकता, नाही तर खिसणीने असं बारीक खिसून पण घेऊ शकता। इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलंय। इथे थोडा लाल कलर घेतलाय। इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलंय। इथे 1 वाटी मैदा घेतलाय। आता आपण 1 चमचा ह्याच्यात लाल मिरची टाकून घेऊ। ही आलं लसूण पेस्ट टाकू। ही थोडा लाल कलर टाकून घेऊ। कसं आपण मार्केटमध्ये बाजारमध्ये गेले की मुलांना मंचुरियन खूप आवडते, गाड्यावरचे बघितले की मंचुरियन घे म्हणून महाग लागतात। तर बाहेरचं तेल खराब राहते, त्याच्यासाठी आपण असं घरात बनवून द्यायचं। कोबी पण खायला नको म्हणतात, कोबी ते खायला, तर त्यासाठी असं करून घ्यायचं, मंचुरियन द्यायचे खायला। तर मी कॉर्नफ्लोअर टाकले। आता ही मैदा टाकून घेते। जसं लागन तसं टाकायचं, एकदम नाही टाकायचं। आता असं ह्याचं मिक्स करून घ्यायचं हाताने। तर हे बघू शकता मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा असं भजेच्या आकाराने सोडून घ्यायचे असे। ह्याला जास्त वेळ नाही ठेवायचं, जास्त वेळ ठेवले की हे कोबी पाणी सोडतं, मग आपल्याला जास्त आणखी मैदा ते ह्यात वाढवा लागतं। मी आता लगेच बनवणार आहे हे। तर हे बघा मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता त्यात आपण हे मंचुरियन सोडू। गॅस एकदम बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, मीडियम ठेवायचा गॅस। बारीक ठेवल्यावर जास्त तेलकट होतात, तेल जास्त पितात। असं गोल वगैरे काय करत बसायचं नाही, असा आकार द्यायचा। एकदम कुरकुरीत छान टेस्टी बनतात हे मंचुरियन। अगदी गाड्यावर भेटतात तसेच मंचुरियन होतात हे। आता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं छान। तर बघू शकता आपले मंचुरियन आता हे तळलेले आहेत। मी साईडला काढून घेते ह्याला। आता तेल छान तळायचं आपण ह्यातलं। हे बघा आपला आवाज येऊनच समजते। दुसरे पण मी असे सोडून घेते। तर बघू शकता आपले मंचुरियन किती कडक झालेत, कुरकुरीत झालेले आहेत, आणि कलर पण किती छान आलाय बघा। अगदी बाजारामध्ये मिळतात तसे मंचुरियन झालेले आहेत। हे बघा कुरकुरीत झालेत, खायला पण खूप टेस्टी झालेले आहेत। 1 नंबर झालेले आहेत। तुम्ही हे मुलांना केचप सोबत ते देऊ शकता खायला। हे बघा 1 नंबर लागतात हे मंचुरियन। हे बघा खूप छान झालेले आहेत, कुरकुरीत झालेत। कशी वाटली आजची रेसिपी? आवडली का? आवडल्यास चॅनलला प्लीज लाईक शेअर